Hello student. Now today discuss about the next point of the statistics lesson, mean from the classified frequency distribution. In this point, when the number of score in a data is large, it becomes tedious to write all numbers in the above formula and then take their sum. So we use the some different methods to find the sum. Sometimes the large data is collected from the experiment is presented in a table in the group form. In such case, we cannot find the exact mean of the statistical data, and hence let us study a method which gives the approximate mean or a number nearby that. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर समजा खूप मोठ्या प्रमाणात जर डाटा आपल्याकडे कलेक्ट झालेला असेल, उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या बाबतीत असेल किंवा वयोगटातील बाबतीत असेल, तर असा डाटा आपण कलेक्ट केल्यानंतर त्याला विशिष्ट अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं, बेरीज करणं हे खूप कष्टप्रद होईल आणि अशा वेळेस त्याचे विशिष्ट असे स्कोर केलं जाईल. उदाहरणार्थ 18 ते 20 वयोगटातील मतदार, 20 ते 25 वयोगटातील मतदार, त्यानंतर 25 ते 35 वयोगटातील मतदार, 10-10 वर्षाचा किंवा 5-5, 15-15 वर्षाचा एक स्लॅब तयार केला जाईल आणि त्यानुसार तो डाटा कलेक्ट करणं सोपं जाईल. मग वयवर्ष 21 पासून तर 35 पर्यंतचा जो मतदार असेल तो कदाचित जास्त असेल, किंवा 60 पासून तर 70 पर्यंतचा जो मतदार आहे तो कमी झालेला आहे. याचा अर्थ वृद्धांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि तरुण जनरेशन जास्त आहे, असं आपल्याला त्यातनं भाकीतसुद्धा करता येईल. तर अशा बाबी सोडवण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला त्याचा मीन काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे डायरेक्ट मीन. लेट अस स्टडी द मेथड्स बाय एन एक्झाम्पल. So the first example, the following data shows the frequency distribution of the time required for each worker to complete a work. From the table, find the mean time required to complete the job for a worker. आता ह्या खालच्या टेबलमध्ये तासांमध्ये काम करणाऱ्या कामाच्या बाबतीतला आहेत आणि किती वर्कर्स त्या तासात काम पूर्ण करतात तो डाटा दिलेला आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे 15 ते 19 तासामध्ये 10 वर्कर्स काम करतात, 20 ते 24 तास 15 वर्कर, 25 ते 29 तास 12 वर्कर, 30 ते 34 तास 8 वर्कर, 35 ते 39 तास 5 वर्कर. देन सोल्युशन इज गिवन. द व्हर्टिकल कॉलम्स आर ड्रॉन ॲज शोन इन द टेबल. या पद्धतीने तुम्हाला व्हर्टिकल कॉलम्स तयार करावे लागतील. त्याला आपल्याला नावं द्यावे लागतील. क्लासेस आर रिटन इन द फर्स्ट कॉलम. दिस इज द फर्स्ट कॉलम क्लास. टाईम और आवर्स, किती वेळ लागतो तो दिलेला आहे. 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29, 30 ते 34 आणि 35 ते 39. त्यानंतर क्लास मार्क एक्स आय. आता या ठिकाणी बघा, द क्लास मार्क एक्स आय इज इन द सेकंड कॉलम विल बी रिटन, and then in the third column the number of workers, that is frequency fi is written. या थर्ड कॉलम मध्ये आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत की पहिल्या 15 ते 19 तास काम करणारे जे वर्कर्स आहेत ते 10 आहेत, 20 ते 24 तास काम करणाऱ्यांमधले जे वर्कर्स आहेत ते 15 आहेत, त्यानंतर 25 ते 29 मध्ये 12 आहेत, 30 ते 34 मध्ये 8 आहेत. अशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि हे जे क्लास मार्क आहेत, हा क्लास मार्क हा 15 ते 19 मधला मिड पॉईंट काढलेला आहे. तर तो 17 येतो, 20 ते 24 मध्ये 22 येतो, 25 ते 29 मध्ये 27 येतो या पद्धतीने. आणि शेवटी क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी मीन्स एक्स आय इंटू एफ आय. आता या ठिकाणी एक्स आय इंटू एफ आय म्हणजेच एक्स आय 17 असेल तर त्यावेळेस एफ आय हा 10 होता. मग 17 इंटू 10 इज इक्वल टू 170. या पद्धतीने 22 इंटू 15 इज इक्वल टू 330, 27 इंटू 12 इज इक्वल टू 324 and so on. So the total summation fi means total frequency sum is equal to 50 and the total
of summation xi fi means class mark into frequency. This total is 1265, and then by using the formula x bar is equal to summation xi fi upon capital N is equal to adding the value in this formula 1265 into this 50, here adding the value this formula, and after that dividation only answer is here 25.3, and hence the summation fi is equal to n. Summation fi is equal to n, and this n is equal to 50 is given there. So in this way the mean time required to complete the work for the workers is 25.3 hours approximately. Then in this way, student, we should solve the examples of related to this point, means direct method. This is a very simple example and simple method to calculate डायरेक्ट मेथड मीन. या पद्धतीमध्ये तुम्हाला एकूण 4 कॉलम्स आहेत. जसजसे तुम्ही ह्या स्टेप्स पुढचे पॉईंट घ्याल तसा एक एक कॉलम वाढत जाईल, आणि मीन काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय अपॉन एन, हा फॉर्म्युला या ठिकाणी युटिलाइज केलेला आहे. यामध्ये पहिल्या याच्यात तुम्हाला क्लास घ्यावे लागतील. जर क्लास घेतल्यानंतर त्याचा क्लास मार्क तयार होईल. क्लास मार्क हा त्या क्लासचा मध्य सेंटर घेतला जातो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी 3rd नंबरच्या उभ्या कॉलममध्ये घेणार, आणि शेवटी एक्स आय इंटू एफ आय मीन्स क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी they have also calculated by using the multiplication. After that you should use the formula x bar is equal to summation xi fi upon capital N, and then adding the value, and then after division you should make a answer. या पद्धतीने आपण या ठिकाणी थांबू. बाकीचा भाग नंतरच्या तासाला बघू.